शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, हो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय. म्हणजे गेली 14 ते 15 दिवस आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ पडला नाही. त्याचं पण कारण आहे, कारण नाही तर कारण आहेत, भरपूरशी कारण आहेत. कारण की माझी पण तब्येत डाऊन आहे, करिश्माची पण तब्येत डाऊन आहे आणि सध्या सिच्युएशन पण खूप खराब चालली आमची. सो जाऊ दे, प्रत्येक प्रॉब्लेम सांगत बसलो ना तर काय अर्थ नाही त्याला. ही जिंदगी आहे, चालतच राहणार आहे सर्व. पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये व्हिडिओ स्टार्ट करतोय. पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात. वाजलेत ते म्हणजे सकाळचे 9:30 आणि हा आहे तो म्हणजे घरासमोरचा नजारा. आता आजचा दिवस कसा जातोय बघूया. करिश्मा काय करते ती? पिऊ पिऊ आली सकाळी सकाळी घरी आणि या बाजूला करिश्मा देता दररोजची कामं करते. करिश्मा काय करतेस? बरं वाटते? पिऊ हे माझे पण गोले खाऊन घेता. आता 2 गोले खाले ना, एक लास्टची दिली दे. मला गोले खायला वेगळाच वाटतं. पिऊ तुला आवडतं गोले खायला? एक घे. मित्रांनो, गोळ्या खाऊन घेऊ. गोळ्या नाही खाला ते गोळ्या नाही खाल्ला ते बरे कसे होणार. म्हणजे आता तब्येत एकदम ओके आहे माझी पण. आता हिंडायला मोकले. पाणी आणि पियाला पाणी नाही तांब्यातला. मला गोळी वाटत. पिऊला पण गोळी आवडते खायला. आवडते ना पिऊ? गोळी खायला आवडते. देऊ तुला एक गोळी? देऊ मामाची गोळी देऊ तुला. देऊ आता तुला बरं ना होतं तुमच्या. आता येडी झाली येडी. तर गोळ्या बिल्या खालेन आणि बसलोय मस्तपैकी अंगणामध्ये. आता सांगता मेन प्रॉब्लेम काय झालो. आवऱ्यातच व्हिडिओ काय येत नव्हते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे करिश्माच्या नाकातून अचानक त्या दिवशी ब्लड आला. म्हणजे गेली 2-3 वर्षापासून ब्लड येते अगोदर. म्हणजे आधी आम्ही ट्रीटमेंट केलेली, पण काय कारणास्तव परत ती बंद केली. तर काय याचं करिश्मा नाकांची ब्लड काय माहिती, डॉक्टर मुलांना लहानपणी वगैरे कधी लागलं असेल. हा, आणि करिश्माचं जर नाक देखलो नाही तुम्ही नीट, अशी क्रॉस आहे नाक असा इकडचा पूर्ण तिचा हाड आहे ना तो आतमध्ये गेलाय. तुम्हाला बाजूला स्क्रीनवर फोटो दाखवतो. तो अगोदरचा फोटो आहे आणि आत्ताचा नाक म्हणजे जरा वेगळा आहे तिचा. म्हणजे बरेच जण बोलत होते करिश्माचा नाक इकडचा असा चपटा का झाला. ते चपटा नाही, अगोदर मस्त होता. हा सरळ. म्हणजे इकडचा ब्लड जाऊन इकडचा नाक आहे ना तिचा तो हाडच गायब झालाय. तर परत एकदा आम्ही ट्रीटमेंट चालू केली चांगली अलिबागच्या डॉक्टर जवळ. बघू आता काय होते. आणि मध्ये मध्ये तिला त्रास होतो. म्हणजे थंडीच्या दिवसात जास्त समजा AC मध्ये जरी गेले ना तर कधी कधी तिच्या नाकातून अचानक ब्लड येतो. म्हणजे 1 चमचा तरी ब्लड येत असेल नाही. तर भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. आता सगळेच प्रॉब्लेम सांगून ते बरोबर ना वाटते. चला आता परत बोललो, नवीन जोशामध्ये व्हिडिओची सुरुवात करू. करिश्मा पण बोलली 15 दिवस झाले, काय हो तुम्हाला काय वाटते का नाही व्हिडिओ नाही टाकीत, काय नाही टाकीत. आणि मेन सिच्युएशन अशी झाली ते करिश्मा पण घरात एकटी असते, आई आणि करिश्मा. ते करिश्माला टाकून काय बाहेर व्हिडिओ करायला पण जायची इच्छा नाही होत. त्याच्यामुळे कुठे बाहेर जरी गेलो ना तरी असं वाटते करिश्माला बरं वाटत असेल का नाही. मग बोलो जाऊ दे, बोलो घरीच राहू. मग बोलते घरचे व्हिडिओ करा. मग घरी जरी कॅमेरा हातात घेतला तरी इच्छा नाही होत अशी ब्लॉग करायची. तर करिश्मा बोलते ठीक आहे करा, बोलते आता करू, बोलते व्हिडिओ ते करायला पाहिजेच. चला, म्हणजे डॉक्टर जवळ आम्ही गेलेलो. डॉक्टर बोलला तेवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही, पण शेवटी प्रॉब्लेम आहे तो. बरोबर ना पिऊ? कसं वाटतं तुला? आता तू येडे का नाही? चला, देवदंड्यात जातो, कुरिअर ऑफिसला मसाल्याची आपली डिलिव्हरी देऊन येतो आणि ब्लड टेस्टचे रिपोर्ट पण घेऊन येतो करिश्माचे. चला, खाऊ पाहिजे तुला? काय पैसे दे. चला मित्रांनो, ठेव पायरीवर. तसा नाही फेकायचा नाही, खाली ठेव. पायरीवर ठेव, चपाती खाईल तो. पायरीवर ठेव, तो खाईल. तसे तुकडे नको करू. चला, बऱ्याच दिवसानंतर घरातून कुठेतरी बाहेर आलो. आईला नमस्कार करते. येतेस काय? येतेस? चलो निकलते रेवदंडा. करिश्मा काय जेवायला?
भूमीचं कालवण आलं तुम्ही आया रोज रोज बोमलांचा कांजी खाऊन कटाला येलो मला येते तुला काय आणलाय केक आहे केक देखा नसलं मग देख केक आहे का नाही आणि रिपोर्ट आहे तुझे दुसरं काहीतरी असेल केक आहे तरी रिपोर्ट आहे काय दाखव हे करिश्माचे रिपोर्ट आले ब्लड टेस्ट आईला केक वळ थँक्यू केक वलचे केक सगळ्यात भारी असतात एकूच आहे तुला सांगलो मला नको दोन असते चल जेवण कर चल जेवायला काय दाखव सुक्या बोमलांचा कांजी फक्त नुसता बोमलांचाच कांजी हो या बोमलांचा कांजी खाऊन माझं बोंब भिजलच्या कार चल पटकन जेवण चल ते फ्रीजला ठेव नंतर का रिपोर्ट काय फ्रीजला ठेवतो दे करिश्माचे नाकाची ब्लड टेस्ट आता दुपारचं जेवण करतो मस्तपैकी बोमलांचा कांजी रोज रोज तेच खायला लागते काय करणार आता नाही ते पण नाही भेटणार आता दुपारचं जेवण जायला नाही का जरा आराम करू आणि परत आपल्याला संध्याकाळची जायचं आहे ते म्हणजे अलिबागला दवाखान्यात ये रिपोर्ट घेऊन चल दुपारचं जेवण झालं मस्तपैकी बोमलांच्या कांज्यासोबत आता तुम्हाला घरातून दिसणारा नजारा दाखवते आमच्या घरांची डायरेक्ट समुद्राच्या लाटा दिसतात ये देखा मित्रांनो 3, 2, 1 स्टार्ट समुद्राच्या लाटा देखा किती मोठ्या मोठ्या असं वाटतं डायरेक्ट आता दुसरी मोठीवर घरात उचल एक नाही 2 केक आणले मला माहित आहे एक केक पुरणार नाही तुला मग मना पण एक केक आणलो यो कसलं चॉकलेट आण दुसरं किती दिवसाने केक आणलो नाही करिश्मा तुला मग काय चला केक खायला माझा बर्थडे केव्हा असते माहित आहे ना तुला 31 जुलैला चल केक खाऊ आणि एक झोप पुराव किती वाजले 3 वाजले 6 वाजेपर्यंत आपल्याला अलिबागला दवाखान्यात जायचं आहे या केक खायला ही हावरे हो जाम हिला नुसता खादीला लागते फुसुक ठेव मी खाता शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेत ते म्हणजे 5 मस्तपैकी झोप झाली आणि संध्याकाळची मस्तपैकी कोरा चहा पित आहे सुंदर अशा नजाऱ्यासोबत कोरा चाय हॅलो आणि कालू बसलेले भेटला तसं आजचा ब्लॉग एकदम बोरिंग आहे माहित आहे पण काय करणार आज ब्लॉगची सुरुवात केली बोलो आज काहीतरी बनवायचा पण बनवायचा निघालीस चल निघू चल आता चाललोय ते म्हणजे आम्ही अलिबागला पिक्चरला ना दवाखान्यात चल मला वाटलं हास्यन पिक्चरला बोलून चहा पितेस हॅलो चहा पितेस नाही ते जा का उन्हाळ्याला जा मित्र वारताना तर चला मित्रांनो आता अलिबागला निघतोय आणि उद्यापासून आपले रेग्युलर व्लॉग नक्की येतील व्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला बघू आता उद्यापासून व्लॉग येतात का नाही आपले अलिबागला पोहोचायच्या आधी बेली म्हणून एक अलिबागला पोहोचायच्या अगोदर बेली म्हणून एक गाव लागतो तर त्या बेली गावाच्या समोरच मेन रोडला एक हे देखा शेवपुरी आहे करिश्माची फेवरेट शेवपुरी नाही शेवपुरी खाऊ आणि नंतर अलिबागला जाऊ शेवपुरी याला बोलतात टॅलेंट बरं नाही वाटे तरी शेवपुरी खाताना याला बोलताना टॅलेंट हो वाटते बरं आईने देखले नाही व्हिडिओ होते आई बोलेल देख बरं नाही वाटे तरी बेंचा खाता चकोट असतात काय पहिले कामाला होती शेंगे चला शेवपुरी खाऊया ओके मराठी माणसांचा शेवपुरीचा स्टॉल आहे दिकोय काय करताना आम्ही आज आता आलो हॉस्पिटल मधून आणि यांची जेवण केलंय आज करिश्माला बरा वाटत नव्हता नाही आणि आईची पण तब्येत जरा डाऊन आहे आज मी स्वतः जेवण केलं पण जेवायला पंचपक्वान्न नाही हो आज फक्त भात आहे आणि हे देख
दाखव काय केलं. शिमला मिरची आणि फ्लावर यांची मिक्स भाजी केली. वाव मस्त. आईने फक्त भाजी कापून दिली आणि बाकी मीने केलंय. भात आणि सुकी भाजी मस्त केली हो भाजी. मस्त केली. चला जेवून घेऊ. आवरा असो मला येते तवरा मीने केलंय आज. मला आराम दिला आज. बायकोला पण आराम आणि आईला पण आराम. आणि करिश्माचे रिपोर्ट पुन्हा मी डॉक्टरला दाखवून आलो. काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही. आता उद्यापासून हिंडायला मोकले. उद्यापासून फिरू आम्ही जाम बरेच फिरलोय नाही. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला काही जास्त दाखवायला भेटलं नाही. आजचा ब्लॉग फक्त सुरुवात होती. हाऊ द जोश. हाय जोश. हाय जोश नाही, हाय सर बोल. बरोबर एकटो. आजचा ब्लॉग फक्त सुरुवात होती. उद्यापासून नेहमी रेग्युलर ब्लॉग येतील. तर चला हा ब्लॉग थोडासा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते लाईक जायला लाईक सबस्क्राईब कसा करता असा टिंग सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय आणि जय अग्रिकोली. जय अग्रिकोली. आणि मी बरी झाली.